गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय विश्लेषणासहित 22 मे 2020. त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आज दोन महत्त्वपूर्ण लेख पाहणार आहोत. त्यापैकी पहिला लेख म्हणजे सीमा हाच धर्म आणि दुसरा लेख म्हणजे पॅकेजचा फेरविचार हवा. याबद्दल आज आपण लेखाबद्दल माहिती घेणार आहोत. जर आपल्याला काही शंका किंवा काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकता. आपल्या सीमा पावित्र्यासाठी आधी नेपाळ आणि नंतर चीनशी आपण संघर्ष करावा लागेल. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, सीमा प्रश्न जे आहे ते बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्रास सहन करावा लागत आहे. लिपुलेख खिंडावरील भारतीय स्वामित्वाला चीनने आधीच मान्यता दिलेली असल्यामुळे आता नेपाळमार्फत आक्षेप घेतला जात आहे. एकंदरीत सरसकट समज असा आहे की आपला सीमावाद फक्त चीन आणि पाकिस्तान यांच्याशीच आहे. तो काही प्रमाणात खरा असला तरी त्यात आणखी एका देशाची भर पडताना दिसते आहे. तो देश म्हणजे नेपाळ. दोन अन्य देशाबरोबरचे सीमावाद रक्तरंजित असल्यामुळे आणि अजूनही घुमसते असल्यामुळे ते स्मरणात आणि चलनात आणि बातम्यांमध्ये अधिक दिसतात. त्यामुळे नेपाळसारख्या विधभर शेजारी देशांचे पंतप्रधान O.P. शर्मा ओली जेव्हा भारताबरोबर आले असलेल्या सीमावाद केवळ उकारून काढत नाहीत तर वादग्रस्त नकाशा प्रस्तुत करून मोकळेही होतात, तेव्हा आपल्याकडल्यांना धक्का बसणे जे आहे ते स्वाभाविकच आहे. एकंदरीत भारताच्या हद्दीतील भूभागावर नेपाळचे स्वामित्व सांगून ते थांबत नाही तर भारताच्या राजमुद्रेविषयी अनुदार उद्गारही काढून धाजवतात. भारताच्या त्रिसंहितिक अशोक स्तंभाच्या बुंद्यावर सत्यमेव जयते हे वचन कोरलेले आहे. त्याच्या वास्तवातील अर्थ सिंहांचा विजय असा आहे, पण सीमा मुद्द्यावर सत्याचाच विजय होईल अशी नेपाळला खात्री आहे. असे विधान करण्यास एकही नेपाळी नेत्याची जीभ रेटली नव्हती, ती ओली यांनी केली. सीमावादाचे वृत्त प्रसारित झाल्यावर लगेच लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांची नेपाळचा बोलविता धनी वेगळाच आहे ही प्रतिक्रिया पुरेशी सूचक आहे. वास्तविक पाहता भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान असलेल्या 1800 किलोमीटर लांबीच्या सीमावर्ती भागांपैकी केवळ 2%च भूभाग वादग्रस्त आणि म्हणून संवादहीन आहे. भारताने 8 मे रोजी धारचूला लिपुलेख रस्त्याचे उद्घाटन केल्यानंतर नेपाळ नाराज झाल्याचे वरकरणी वाटत असले तरीही यामागील सत्य आणखी गहिरे आहे. या रस्त्यामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी लागणारा वेळ खूपच कमी होणार आहे. शिवाय इतर उपलब्ध मार्गाच्या तुलनेत हा मार्ग 80% भारतीय हद्दीतून जाणारा आहे. त्याचे काम कित्येक महिने सुरू होते. त्या वेळी नेपाळकडून नाराजी व्यक्त झाली नव्हती, आता ती झाली आहे. तेव्हा यामागील बोलविता धनी कोण आणि सिंह कोण याचा वेध घेण्यापूर्वी नेमका वाद काय आहे याविषयी विवेचन समयोचित ठरेल. सुमारे 80 किलोमीटर लांबीचा हा रस्ता उत्तराखंड पिठोरगड जिल्ह्यातून सुरू होऊन थेट लिपुलेख खिंडीमध्ये जातो. लिपुलेख खिंडीमध्ये जी आहे उर्वरित प्रवास जो आहे तो तिबेट आणि अर्थातच चीनच्या हद्दीतून करावा लागतो. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, जे प्रवास जे आहे ते चीनच्या हद्दीतून करावा लागत असल्यामुळे जो बऱ्याच प्रमाणामध्ये हे जे आहे वाद जे निर्माण झालेले आहेत याला म्हणजे आपल्या मनात सुद्धा काही प्रश्न उपस्थित होतात. लिपुलेख खिंड जे आहे उर्वरित प्रवासात तिबेट आणि अर्थातच चीनच्या हद्दीतून करावा लागतो. जवळपास 17,000 फुटांवरील या खिंडीपर्यंतचा या आधीचा प्रवास किंवा वाटचाल खूपच कष्टप्रद असे. आता नवीन रस्ता झाल्यावर शेवटचा 4 किलोमीटर भागाचे काम पूर्ण व्हायचे आहे. दिल्लीहून 2 दिवसात लिपुलेखांपर्यंत जाता येईल अशी सोय झालेली आहे. तूर्त कैलास दर्शनासाठी सिक्कीममधील नाथूला लाल म्हणजे खिंड आणि नेपाळ मार्गे असेच 2 मार्ग आहेत. दोन्हीच्या बाबतीत 80% प्रवास चीनी हद्दीतून करावा लागे. आता परिस्थिती पूर्णपणे पलटेल. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे याच लिपुलेख खिंडीतून भारत आणि चीन यांच्या दरम्यान व्यापार सुरू आहेतच. लिपुलेखावरील भारताच्या स्वामित्वावर चीनने कधीही आक्षेप घेतला नाही.
पण नेपाळच्या मते हा भूभाग केवळ वादग्रस्तच नाही तर नेपाळच्या मालकीचा आहे. वास्तविक 1816 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळ यांच्या दरम्यान झालेल्या करारानुसार काली किंवा महाकाली नदीच्या पश्चिमेकडील भाग नेपाळने कंपनीला दिला होता. तेव्हापासून ही नदी दोन देशांदरम्यानची सीमा बनली आहे. तसेच 1923 मध्ये ब्रिटिश आणि नेपाळी राजांमध्ये या करारावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले. तरीही नेपाळने काही मुद्दे तेव्हाही उपस्थित केले आणि आताही उपस्थित केले जात आहेत. त्यापैकी ठळक मुद्दा म्हणजे काली नदी लिम्पियाधुरा येथे उगम पावते. या भागातून एक निर्झर कालापानी लिपुलेख भागातून येऊन नदीत परावर्तित होतो. त्यामुळे लिपुलेखापर्यंतचा जो भाग आहे तो आमचा आहे, हा नेपाळचा दावा आहे. तर लिपुलेख खिंडीचा खूपच खालच्या स्तरावरून कालीचा उगम होतो. तेव्हा नदी ही सीमारेषा ही भारताची भूमी आहे. हिमालयाच्या अलीकडे पलीकडे असलेल्या दुर्गम्य भूभाग जो आहे तेथील नद्या खिंडी हा प्रदेश म्हणजे सीमा निश्चित करणे आणि आखणे या दोन्हीही कामासाठी विलक्षण प्रतिकूल. यातूनच भारताचे पाकिस्तान आणि चीन आता नेपाळ यांच्याशीही कायम खटके उडत आले आहेत. मे महिन्यातच पूर्व लडाखमधील पॉंगॉंग सरोवर आणि सिक्कीममधील नाकुलाल येथे चीनी सैनिकांनी आपली झटपट झाली होती. नेपाळने लिपुलेखासंदर्भात घेतलेला आक्रमक पवित्रा मात्र काहीसा अनपेक्षित आणि धक्कादायकच. त्यामागील कारणे अनेक आहेत, पण ती सगळी एकाच देशाकडे अंगुली निर्देश करतात. तो देश म्हणजे चीन. सध्या परिप्रेक्ष्यात अमेरिकेप्रमाणेच भारत हाही चीनचा पूर्ण शत्रू नाही आणि मित्रही नाही, पण अमेरिकेप्रमाणे चीनला आव्हान देऊ शकेल किंवा किमान चीनच्या दडपणासमोर निर्भीडपणे उभा राहू शकेल असा देश म्हणजे भारतच. या भारताच्या आजूबाजूने नवनवे पाकिस्तान शोधण्याच्या प्रयत्नात चीनने नेहमीच असतो. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, जो कोरोनामुळे जे महामारीमुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि चीनने जे जैविक युद्ध सुरू केलेले आहे, त्यामुळे चीनच्या पुढे फक्त भारत हा देशच उभा राहू शकतो. कधी मालदीव, कधी श्रीलंका, कधी म्यानमार, आता नेपाळ या देशांमध्ये अधिक भांडवली आर्थिक मांडलित्व निर्माण करणे आणि त्याचप्रमाणे भारतविरोधी अन्यायच दडपशाहीचा सूर आवळणे हा चीनचा सिद्ध मार्ग आहे. नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आहे. सध्या असेल तुमची स्थिर नाहीये. पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड आणि मध्य माधव नेपाळ या माजी पंतप्रधानाकडून त्यांना आवाहन मिळू लागले तेव्हा त्यांनी चीनीचा धाव केला, म्हणजे चीन देशाकडे मदत मागितली. चीनने प्रतिसादही दिला. चीनच्या नेपाळमधील राजदूत हु यान की यांना ओलींनी पाठिंबा देत त्यांच्या विरोधकांना तळ्यावर आणले. म्हणजे आर्थिक भांडवली पाठोपाठ आता त्या देशात चीनने राजकीय गुंतवणूकही केलेली आहे. हे अभूतपूर्व आहे. त्यामुळे ओली इतक्या निर्भीडपणे भारताला आव्हान देऊ शकतात आणि भारतीय करोना विषाणू अधिक धोकादायक आहे तेही अशास्त्रीय आणि हास्यास्पद विधान करून असतात. भारताने नेपाळ सीमेवर तसेच चीनच्या सीमावर्ती भागांमध्ये रस्ते बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहे, जेणेकरून या भागांमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल, निमलष्करी दलांना मोठ्या प्रमाणात आणि त्वरित तैनात करण्यात येऊ शकते. चीन खरे तर स्वतःही पायाभूत सुविधा उभारण्याच्या बाबतीत विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये नेहमीच तत्पर आणि आग्रही असते, पण भारताविषयी संयम मिश्रता, स्पर्धात्मक भीती अद्यापही चीनी मानसिकतेतून गेलेली नसल्यामुळे भारतीय रस्ते कामांना आक्षेप घेतला जातो. लिपुलेखापर्यंत रस्त्याला त्यांना थेट आक्षेप घेता येत नाही, कारण येथील भारतीय स्वामित्वाला ते मान्यता देऊन बसलेले आहेत. त्यामुळे आता नेपाळमार्फत त्यांनी ते करून दाखविलेले आहे. नेपाळच्या आरोळ्यांमागील बोलविते धनी कोण हे यातून स्पष्ट होते. तसेच या आरोळ्या देणारा सिंह नेपाळसमोर नसून नेपाळच्या मानगुटीवर बसलेला आहे. तो ओली यांना दिसत असला तरीही चिनी सिंहांची पकड आता सैल होण्याची शक्यता नसल्यामुळे अशोक स्तंभांवरील सिंहाचा उल्लेख ते करतात. चिनी सिंहांचा नेपाळमध्ये शिरकाव हेच नेपाळचे सत्य आणि आपल्यासमोरचे आव्हान आहे. त्यास आपण कसे सामोरे जातो हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तूर्त अमेरिकेने चीनच्या कृत्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. ही समाधानाची बाब आहे, पण ती पुरेशी नाही. आपल्या सीमा पावित्र्यासाठी आधी नेपाळ आणि नंतर चीनशी आपण संघर्ष करावा लागेल. एकेकाळी नेपाळविषयी आपल्याकडे अनेकांना हिंदू धर्मीय देश म्हणून सहानुभूती होती, पण धर्माच्या आधारे सीमा राखता येत असत्या तर इराक आणि इराण भिडलेच नसते. अकारण आपल्या विरोधात भूमिका घेऊन नेपाळ देशाची सीमा हाच धर्म हे दाखवत धर्माच्या सीमा दाखवून दिल्या आहेत. दुसरा जो महत्त्वपूर्ण लेख आहे, पॅकेजचा फेरविचार हवा. खरे तर करोनाची जी महासाथ सुरू होण्यापूर्वी सुमारे 3 वर्ष भारतातील अर्थव्यवस्थेची घसरण चालूच होती, हे आपल्याला सुद्धा माहीत आहे. आणि आता जरी अर्थव्यवस्थेची घसरण झाली तरी यात काही नवीन नाही, कारण की यापूर्वी बऱ्याच संस्थांनी आणि जे अर्थतज्ञ आहेत त्यांनी अर्थव्यवस्थेविषयी भाकीत केलेले होते की अर्थव्यवस्था जो GDP आहे तो खूप कमी प्रमाणात कमी होणार आहे. आर्थिक पॅकेज म्हणून उद्योगांच्या वा थेट जनतेच्या हाती पैसा पुरविण्याचे पाऊल सरकारने उचललेले नाही. त्यामुळे टाळेबंदी काळातील नुकसानीची जी भरपाई होणार आहे ती कशी? कर्जाच्या केवळ काही अटी शिथिल केल्यामुळे कर्ज मागणीला वा दिली जाणार का? मागणी वाढणार का? असे अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरे देशाला पुढे नेणार नाहीत. त्यापेक्षा पॅकेजचा सुनियोजित फेरविचार करणे गरजेचे आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10% म्हणजेच 20 लाख कोटी रुपयाचे जे पॅकेज 12 मे रोजी जाहीर केले. परंतु दुसऱ्या दिवशीपासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याचा जो तपशील जाहीर केला तो ध्यानात घेतला तर अर्थव्यवस्थेला उभारी देऊन ती गतिमान करण्यासाठी या तथाकथित पॅकेजचा काही फारसा उपयोग होणार नाही असे खेदाने म्हणावे लागेल. खरे तर करोनाची महासाथ सुरू होण्यापूर्वी सुमारे 3 वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण चालूच होती. 2017च्या सुरुवातीला आर्थिक वृद्धीचा दर जो आहे तो 8.0% होता. तोच एप्रिल-जून 2019 मध्ये 4.5% घसरला होता. एकंदरीत हा जो दर आहे, घसरण्याचा जो दर आहे, अर्थव्यवस्थेचे नियोजन योग्य नसल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार किंवा खाजगी कंपन्या, कर्ज बुडवे यांना जी संधी म्हणजे सूट दिलेली आहे, त्यामुळे सदर हे जे झालेलं आहे, जो दर घसरलेला आहे त्यामुळे घसरलेला आहे. खेदजनक बाब म्हणजे अनेक अर्थतज्ञांनी पुन्हा पुन्हा सांगून सरकारने अर्थव्यवस्थेची घसरण रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या नाहीत. सरकारची ही गंभीर चूक होती. एकंदरीत सरकार हे केवळ एक माणसाच्या हाताखाली चालत असल्यामुळे सदर ज्या गोष्टी आहेत त्या होत आहेत. कारण की नरेंद्र मोदी हे विरोधकांना किंवा अर्थशास्त्रज्ञांचे कोणतेही मत ऐकत सुद्धा नाही आहेत. जरी अर्थशास्त्रज्ञांनी पुन्हा पुन्हा जरी सांगितले तरीही ते कोणत्याही त्यावर उपाययोजना सुद्धा केलेल्या नाहीत. त्यानंतर करोनाचे जागतिक संकट उभे राहिले. सरकार हे संकट कसे हाताळत आहे त्याचा तपशील मी जाणू इच्छितो. मात्र अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशातील करोनाचे प्रमाण आणि मृत्यूचे तांडव याचा विचार केला तर भारताची परिस्थिती आज तरी गंभीर नाही. याचे काही श्रेय पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या टाळेबंदी व गोरगरीब जनतेने देशाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोसळली असतानाही आर्थिक कोंडमारा सहन करीत त्याला दिलेल्या प्रतिसादाला जातो. एकंदरीत हे श्रेय जरी पंतप्रधानांना किंवा टाळेबंदी गोरगरीब जनतेना, जास्त करून जी गोरगरीब जनता आहे आणि जे भारतीय नागरिक आहेत यांना याचे श्रेय जाते, ना की पंतप्रधानांना. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा विचार करू. प्रथमतः आर्थिक पॅकेज म्हणजे काय? समजा सरकारने 1000 कोटी रुपयाचे आर्थिक पॅकेज द्यायचे ठरविले तर याचा अर्थ उद्योग, सेवा क्षेत्र याकडे रोख ठेवून त्यांच्यासाठी अथवा थेट लोकांच्या खात्यावर, बँक खात्यावर 1000 कोटी रुपये प्रत्यक्ष जमा करणे असा होतो. एकंदरीत जे आर्थिक पॅकेज जाहीर केलेलं आहे हे केवळ म्हणजे आर्थिक पॅकेज म्हणजे काय हे आपल्याला पहिले लक्षात घेतलं पाहिजे. आर्थिक पॅकेज म्हणजे समजा एक आपल्याजवळ 100 रुपये सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर केले तर ते 100 रुपये सेवा आणि उद्योग क्षेत्रामध्ये थेट लोकांच्या बँक खात्यावर जमा करणे याला आर्थिक पॅकेज असे म्हणतात. असे झाल्यावर लोकांच्या हातात क्रयशक्ती निर्माण होऊन ते या रकमेचा उपयोग प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तूंवरील खर्चासाठी करू शकतात. अशा वस्तूंची बाजारात मागणी वाढेल. ही मागणी पूर्ण करण्यासाठी उद्योग व सेवा क्षेत्रातील उद्योजक उत्पन्न सुरू करतील.
त्यामुळे रोजगार निर्माण होईल. अशा रीतीने अर्थव्यवस्थेचे गतिचक्र हळूहळू पुन्हा सुरू होऊन काही काळातच अर्थव्यवस्था अधिक गतिमान, आर्थिक वृद्धीचे दर वाढण्यास मदत सुद्धा होईल. या दृष्टीने विचार करता सरकारने 48 दिवसांचा टाळेबंदीचा जो काळ आहे फुकट घालविला आहे. टाळेबंदी जाहीर केली की आपली जबाबदारी संपली अशा भूमिकेतच सरकार वावरले. या 48 दिवसांमध्ये केंद्र सरकारने युद्धपातळीवर राज्ये, उद्योग, सेवा क्षेत्रनिहाय आर्थिक व्यवहार गतिमान करण्यासाठी योजना तयार करायला हवी. प्रत्येक राज्याच्या अर्थव्यवस्थेची काही विशिष्ट बलस्थाने आहेत, त्यांना प्राधान्य द्यायला हवे. फक्त एप्रिल महिन्यात राज्यांच्या 97,000 कोटी रुपयाचा महसूल बुडला आहे. हे सोडा, देशभर टाळेबंदी जाहीर करण्यापूर्वी किमान 8 दिवस अगोदर ज्यांना आपल्या गावी जायचे होते अशा स्थलांतरित कामगारांना रेल्वेने मोफत आपापल्या गावी ठिकाणी सोडण्याची संधी, कल्पकता ही सरकारने दाखवली नाही. आता 20 लाख कोटी रुपयाच्या पॅकेजविषयी सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या 20 लाख कोटी पैकी 9 कोटी 74 लाख रुपये 6 फेब्रुवारीपासून 27 मार्चपर्यंत या काळात सरकारने दिल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. त्यापैकी 27 मार्च रोजी जाहीर केलेल्या 1,70,000 कोटी रुपयाचे वित्तीय पॅकेज सोडले तर ठरलेल्या 8 लाख कोटी रुपयाच्या रकमेला मुळी पॅकेज म्हणता येणार नाही. ती रक्कम म्हणजे विविध उपायांनी अर्थव्यवस्थेला उपलब्ध करून दिलेली तरलता म्हणजेच लिक्विडिटी होती. तिचा उपयोग उद्योजकांनी उत्पन्न किंवा उत्पादन व सेवांमध्ये वाढ करण्यासाठी किती केला यांविषयी शंका आहे, किंबहुना नाहीच असे म्हणावे लागेल. याची 2 कारणे म्हणजे पहिले म्हणजे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वस्तू व सेवांची मागणी सतत घसरत आहे. दुसरीकडे म्हणजे घटत्या मागणीमुळे बँकांकडे कर्जासाठी मागणीच होत नाहीये. त्यामुळे अगोदरच NPA ओझ्याखाली चिरडून गेलेले सार्वजनिक क्षेत्रातील बँका आपल्याकडील अतिरिक्त रक्कम जी आहे कमी व्याजाने म्हणजेच रिझर्व्ह रेपो दराने रिझर्व्ह बँकेला देऊ करीत आहे. म्हणजेच या तरलतेला अर्थव्यवस्थेवर अनुकूल परिणाम झाल्याचे दिसण्याची शक्यता फारच कमी आहे. हे पॅकेज कसे हास्यास्पद आहे त्याचे एकच साधे उदाहरण आहे. कामगारांच्या पगारीतून भविष्य निर्वाह निधीपोटी कापण्यात येणारी रक्कम पुढील 3 महिन्यासाठी 12% 10% आणण्यात आली असून ती 3 महिने भविष्य निधीच्या रक्कम कपात करता येणार नाही. त्यामुळे कामगार व मालक यांना 9,250 कोटी रुपये अतिरिक्त मिळतील. आता कामगारांचे स्वतःचे पैसे त्यांनाच मिळणे हे जर केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज असेल तर ते कसे? एकंदरीत हास्यास्पद, खूप मोठे हास्यास्पद आणि याला कोणताही आधार नसल्याचे आपल्याला दिसून येते. हमी आहे पण कर्ज. आता या लेखामध्ये अधिक महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळू. या तथाकथित पॅकेजमधून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगण्यात आले. त्याचे स्वरूप काय आहे तर ज्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना बिझनेसमध्ये राहायचे आहे त्यांना 3 लाख कोटी रुपयापर्यंतचे बँकेकडून कर्ज घेता येईल. त्यासाठी त्यांना कोणत्याही स्तरावर तारण म्हणजे क्वालिटी सिक्युरिटी द्यावी लागणार नाही. मुख्य म्हणजे जर उद्योगांनी कर्ज परतफेड केली नाही तर ती सरकार करतील. थोडक्यात सरकार या संपूर्ण कर्जाची 100% हमी घेईल. मी वर म्हटल्याप्रमाणे हे सुद्धा पॅकेज नाही, कारण यापैकी काहीही रक्कम सरकार अशा उद्योगांना हस्तांतरित करणार नाही. सरकारने हमी दिली तरी अनेक कारणांमुळे बँक त्यांना कर्ज देतीलच असे नाही. बँकांवर ते देण्याची सक्ती सरकार करू शकणार नाही. आजघडीला देशात ग्रामीण व शहरी भागात मिळून अनुक्रमे 6 कोटी 30 लाख सूक्ष्म व लघु उद्योग जे आहेत ते आहेत. मध्यम केवळ 5,000 आहेत. उद्योग व सेवा क्षेत्रांमधील हे सर्व उद्योग मिळून सुमारे 11 कोटी रोजगार निर्माण करतात. रोजगाराच्या दृष्टीने एवढ्या अतिमहत्त्वाच्या क्षेत्राला काही रक्कम न देता त्यांना केवळ बँकाच्या मर्जीवर सोडणे आणि त्यांना उभारी कशी मिळेल. दुसरे म्हणजे या सूक्ष्म आणि लघु उद्योगांपैकी 66% अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींच्या मालकीचे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आपल्या तथाकथित पॅकेजचा जे पॅकेजच नाही याचा पुनर्विचार करायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान 5% म्हणजेच 10 लाख कोटी रोख रक्कम आर्थिक घटकांना, प्रामुख्याने 47 कोटी अनौपचारिक क्षेत्रातील कामगार, सूक्ष्म व लघु उद्योगांना, शेतकरी यांना या योजनेद्वारे उपलब्ध करून द्यावी. म्हणजे अर्थव्यवस्था उभारणीसाठी मदत होईल. धान्याची कोठारे भरून वाहत असल्यामुळे कुणी गरीब उपाशी राहणार नाही याची व्यवस्था करावी. त्यासाठी FRBM
शिथिल करावे, केंद्र सरकार व राज्य सरकारने आवश्यक ते कर्ज काढावे, रिझर्व्ह बँकेने आवश्यक त्या प्रमाणात नवीन नोटा छापाव्यात. अशा प्रकारे जनतेची क्रयशक्ती वाढवून उत्पादन वाढीवर रोजगार निर्मिती वाढविणे आणि अर्थव्यवस्था गतिमान करणे हाच एकमेव पर्याय जो आहे तो सरकारसमोर आहे. असे लोकसत्ता संपादकीय तसेच स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा.